नमस्कार मित्रांनो. खरे तर महाराष्ट्रभरामध्ये स्वधार योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 30/25लाच त्याची डेट संपली होती आणि म्हणून आपण महाराष्ट्राच्या या समाज कल्याण प्रशासनाला जागरूक केलं आणि त्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवून घेतली. त्यामुळे 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना मित्रांनो, आपण आहोत छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण कार्यालयात. काही वेळापूर्वीच मी विजयकुमार मोकळे करंजगावकर, सामाजिक कार्यकर्ता, या विषयावर माझे मित्र दीपकजी किल्लारे आणि आम्ही सुरुवातीपासून लक्ष देऊन आहोत. मित्रांनो, गोर गरीब विद्यार्थी जे खेड्या पाड्यातनं शहराकडे शिक्षणासाठी येतात, पण खरं तर वर्ष समाप्तीकडे जातोय, अजूनही विद्यार्थ्यांचा पहिला इन्स्टॉलमेंट स्वधार योजनेच्या प्रमाण. आज आम्ही शिंदे सरांना भेटलो, या समाज कल्याणचे उपायुक्त. त्यांनी आम्हाला वेळ दिला की 14 मे पर्यंत आम्ही या विद्यार्थ्यांचे पैसे स्वधारचे जमा करणार आहे. परंतु आणखी बरेच असे विद्यार्थी आहेत, कारण 1500 विद्यार्थी अपूर्ण आहे. माझी विनंती असेल या जिल्हा समाज कल्याणच्या प्रशासनाला की आपण लवकरात लवकर सर्व विद्यार्थी, ही चूक आपली आहे, त्यामुळे आपण कॉलेजकडून लवकरात लवकर प्रस्तावांची पूर्तता करून आपण लवकरात लवकर 15 मे पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे पैसे जमा करा. आणि माझी दुसरी विनंती असेल, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आमचे लोकनेता, लाडके पालकमंत्री सन्माननीय संजय सिरसाट साहेब, आपण खरंच खूप मोठं चांगलं काम केलं. आपण या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या स्वधार योजनेकडे कृपा करून लक्ष द्या. आपल्याला विनंती आहे, एकाही स्वधार योजनेच्या विद्यार्थ्यांचा पहिला इन्स्टॉलमेंट सोडा, 1 रुपया देखील आज पवित्र जमतो. त्यामुळे अधिकारी पैसे नाहीत सांगत नाही, पैसे आहेत म्हणतात, परंतु जमा कशी करणार? कारण कॉलेज आणि समाज कल्याण हा संवाद होत नाहीये, त्यामुळे खूप विलंब होतोय. पुन्हा विलंब झाल्यात. आमचे फेडरेशनचे जे अध्यक्ष सन्माननीय लढाऊ पॅंथर दीपकजी खिल्लारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. यावेळेला मात्र सोडणार नाही, कारण 15 तारखेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे हे पैसे जमा झाले पाहिजे. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की जिल्हा समाज कल्याणनं तुम्हाला स्वधार योजनेची सर्व कागदपत्राची पूर्तता, फी स्टेटमेंट ऑनलाईन करून 30 एप्रिलच्या आत लवकरात लवकर जिल्हा समाज कल्याणला आपण सुपूर्द करा आणि आपला स्वधार योजनेचा लाभ मिळवा. आम्ही कायम तुमच्या सोबत. लक्षात पर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही.